मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. तर त्याला कसं म्हणतात, वन टर्म मोनोमियल, टू टर्म बायनॉमियल, थ्री टर्म ट्रायनॉमियल. वन टर्म वाले काय असतात माहिती का, मोनोमियल असतात. आता वन टर्म वाले कोणते कोणते असू शकतात, 7/4 एक्स स्क्वेअर ही एकच टर्म आहे बघा, -6 वायचा क्यूब ही एकच टर्म आहे. हा, त्याच्यानंतर 7x स्क्वेअर ही एकच टर्म आहे. समजा आता आपण घेतलं -5x ही एकच टर्म आहे. समजा 3a ही एकच टर्म आहे, 8 ही एकच टर्म आहे. त्याच्यामध्ये एक टर्म असते त्याला काय म्हणतात, मोनोमियल. टू टर्म बायनॉमियल, ज्याच्यामध्ये टू टर्म असतात त्याला म्हणतात बायनॉमियल. दोन टर्म वाले म्हणजे बघा आता त्याच्यामध्ये आहे बघा ही दोन टर्म वाले, हे दोन, एक आणि दोन आहेत का नाही. 3x + 7 ही दोन टर्म वाले, 5x³ - 7 ही टू टर्म वाले, 3a + 5b ही दोन टर्म वाले, 6x - 5/3 ही पण काय दोन टर्म वालीच आहे. आणि ट्रायनॉमियल म्हणजे थ्री टर्म ट्रायनॉमियल. थ्री टर्म म्हणजे 3x² - 7x + 8 11x³ - 7x² + 5 हे तीन टर्म वाले, 5a + 7b - 8 असं ज्याच्यामध्ये तीन टर्म असतात त्याला म्हणतात ट्रायनॉमियल. वन टर्म मोनोमियल, टू टर्म बायनॉमियल, थ्री टर्म ट्रायनॉमियल. राईट डाऊन.